ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा समाजोपयोगी उपक्रम राबविला जाणार आहे. सोनईतील कौतुकी नदीला नवसंजीवनी देण्यासाठी पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण मोहिमेचा शुभारंभ 12 मे रोजी होणार आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. अहिल्यानगर जिल्ह्यात सहकार, समाजकारण आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान देणारे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संस्था संघटनांच्या सहभागातून कौतुकी नदी पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण अभियान हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. मंगळवार 12 मे रोजी सकाळी 9 वाजता सोनई येथील रामजीरा मंदिर परिसरात या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा येथील वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदास म्हस्के महाराज यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडणार असून ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोनई शहराची जीवनदायिनी मानली जाणारी कौतुकी नदी गेल्या काही वर्षात प्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे दुर्लक्षित झाली आहे. नदीपात्रातील कचरा, सांडपाणी आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता नदीचे खोलीकरण, स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साधेपणाने साजरा करत समाजासाठी उपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. बॅनरबाजी, डामडौल आणि आतिषबाजी टाळत पर्यावरण आणि समाजहित जपणारा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. गाव दत्तक योजना, गाव तिथे वाचनालय, वृक्षारोपण, नेत्रदान अशा अनेक उपक्रमांनंतर आता कौतुकी नदी पुनरुज्जीवन मोहिमेमुळे सोनईत नव्या सामाजिक चळवळीची चर्चा रंगू लागली आहे.